रडल्यावर आनंद होतो तेव्हा जे बाळ जन्मल्यानंतर बाळ जे रडतं आणि ते जे बाळाचं रडणं असतं त्या रडण्याने डॉक्टरांपासून सगळ्यांना आनंद होतो. तर बाळाचं रडणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्यावेळेला बाळाचा जन्म होतो त्यावेळेला त्या बाळाने रडणं म्हणजे काय की त्याचं फुफ्फुस सुरू झालेलं आहे, त्यांचे लंग्स सुरू झालेले आहे, त्यांचं हृदय खूप चांगलं आहे आणि तिथे खूप छान साईन असते की आपलं बाळ हेल्दी आहे. मग ते बाळ जेव्हा बाहेर येतं तेव्हा आपण एक शब्द ऐकलेला आहे सगळ्यांनी की आईची उबदार कुशी. ठीक आहे, आपण कुशी जी म्हणतो ती कुशी म्हणजे काय माहिती आहे, गर्भाशय. आणि ती कुशी कशी असावी तर उबदार असावी. उबदार म्हणजे काय, गरम असली पाहिजे. जेव्हा बाळ जन्मून बाहेर येतं तेव्हा हे जे बाहेरचं वातावरण असतं ते वातावरण या बाळासाठी थंड असतं. कारण गर्भाशयाच्या आतमध्ये म्हणजे वार्मथ असते आणि ती वार्मथ अत्यंत आवश्यक असते. आपण कधी असं ऐकलेलं आहे की कोंबडी जी असते ती त्या अंड्यावर बसते. का अंड्यावर बसते, कारण त्या अंड्याचं चांगलं मॅच्युरेशन होतं आणि मग त्याच्यातनं बिलू बाहेर पडतं. म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा एखाद्या जीवाची वाढ होणं अपेक्षित असेल त्या वाढीसाठी थोडी योग्य उष्णता आवश्यक असते आणि ती जी उष्णता असते ती त्याला त्या गर्भाशयाच्या म्हणजे आपण मराठीच्या म्हणतो कुशीच्या आतमध्ये मिळते. तर त्यामुळे ती उष्णता खूप अत्यंत आवश्यक असते. मग त्यावेळेला बाळाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा जन्मल्यानंतर काय करायचं असतं बाळाला, तर डॉक्टर लोक त्याचा पाय घेतात आणि डोकं खाली ही पोझिशन असते. त्याच्यामुळे त्याच्या तोंडात जे काही सिक्रिशन्स असतात ती सिक्रिशन सगळी निघून जातात. मग तोंड स्वच्छ केलं जातं आणि त्या बाळाचं अंग अतिशय सुंदर पुसलं जातं. बाळाला साधारणपणे 1 आठवड्यापर्यंत आंघोळ घातली जात नाही. त्याचं कारण काय असतं की आतमध्ये उष्णता असते की ती त्याला आवश्यक असते आणि एकदम बाहेरचं वातावरण थंड असतं. या स्थितीला बाळ अडॅप्ट करू शकत नाही, म्हणजे ते सहन करू शकत नाही. एकदम 2 एक्स्ट्रीम असे क्लायमेट असतात उष्णतेतनं बाहेर थंडाव्या देण्याचे. त्यामुळे 1 आठवडाभर त्याच्या स्वतःच्या स्किनला हे सगळं समजून घेणं, तापमान समजून घेणं अतिशय आवश्यक असतं. त्यामुळे त्या बाळाला साधारणपणे पुसलं जातं अत्यंत स्वच्छ रीतीने आणि मग त्याचं वजन केलं जातं. साधारणपणे बाळाचं वजन किती असलं पाहिजे, तर कमीत कमी 2.5 किलो. 2.5 किलोचं बाळ जन्मलं तर अत्यंत सुंदर वजन आहे त्याचं, ते योग्य वजन आहे. ठीक आहे, त्याच्या खालती जर त्याचं वजन असेल तर त्याला लो बर्थ वेट म्हणजे काय की कमी वजनाचं बाळ जन्माला येणं असं समजलं जातं. मग त्याच्यासाठी थोडी वेगळी त्याची म्हणजे ज्या पद्धतीने त्याची काळजी घ्यायची असते ती वेगळी असते. ते आपण नंतर कधीतरी एखादं मोठं लेक्चर तेव्हा त्याच्यामध्ये बघूया. आज आपण जे स्वच्छ 2.5 किलोचं बाळ जन्माला आलेलं आहे त्या बाळाच्या दृष्टीने आज आपण सगळं बघणार आहोत. मग त्या बाळाचं वजन केलं जातं. ठीक आहे, मग हे सगळं वजन वगैरे झाल्यानंतर ते बाळ योग्य आहे असं कळल्यानंतर त्या बाळाला आईला दूध कसं पाजायचं ते सांगितलं जातं. तर दूध पाजताना पूर्वी असा एक समज होता की नुकतंच जन्माला आलेलं बाळ आहे त्याला त्या आईचं दूध घट्ट आहे तर ते पाजावं की नाही असा संभ्रम असायचा. तर कधीतरी मॉडर्न सायन्सने सांगितलं की नाही पाजलं पाहिजे, पण आता प्रत्येक जण म्हणतं की हे पाजलंच पाहिजे. पूर्वी आयुर्वेदात पहिल्यापासून सांगून ठेवलेलं आहे की जन्माला जेव्हा बाळ येतं त्यावेळेला हे दूध असतं आईच्या अंगात जे दूध आलेलं असतं छातीला ते पाजलंच गेलं पाहिजे. आणि आताचं सुद्धा मॉडर्न सायन्स सांगतं की जन्मल्या 1 तासाभरामध्ये त्या लवकरात देता येईल तेवढं ते दूध जे असतं ते घट्ट असतं ते बाळाला द्यायचं असतं. त्याला कोलेस्ट्रॉल म्हणतात. आणि हे किती का आवश्यक असतं तर याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर रोगप्रतिकारक शक्ती असते. म्हणजे हे जर त्या बाळाने घेतलं त्या बाळाला साधारण ते 40 वर्षाचं होईपर्यंत त्याची जी नॅचरल ताकद असते म्हणजे आजारी पडू नये, वाढ खूप छान व्हावी, शारीरिक वाढ छान व्हावी, मानसिक वाढ छान व्हावी या दृष्टीने जे सगळं आवश्यक असतं ना ते सगळं त्या आईच्या सुरुवातीच्या 4-5 दिवस तिला जे घट्ट दूध येतं ज्याला कोलेस्ट्रॉल म्हणतात त्या कोलेस्ट्रॉलमध्ये ते असतं आणि मग ते पाजायचं असतं त्या बाळाला. आणि मग त्याच्यानंतर मात्र एक साधारणपणे 5-6 दिवसांनी त्या आईला व्यवस्थित दूध यायला सुरुवात होते. किती दूध येतं त्या आईला तर साधारणपणे प्रत्येक जन्म म्हणजे जिला बाळ जन्माला आलेलं आहे त्या स्त्रीला 450 ml ते 600 ml एवढं दूध एका दिवशी असतं बरं का. म्हणजे आपण जर त्याचा ॲव्हरेज करायचा ठरवला तर साधारणपणे अर्धा लिटर होऊयात आपण त्याला, म्हणजे त्या स्त्रीला अर्धा लिटर दूध रोज होत असतं. आणि मग तिने किती वेळा पाजायचं असतं, कसं पाजायचं असतं हे सगळ्यात महत्त्वाचं. असं खूप टाईम टेबल असं नसतं त्यामुळे खूप कन्फ्यूज करायची गरज नाही आहे. पण साधारणपणे त्या बाईने 2 दिवस तर आपण 24 तासात 6 ते 8 वेळा त्या बाळाला पाजलं पाहिजे. म्हणजे साधारणपणे 3-4 तासाच्या अंतराने म्हणजे त्या बाळाचं साईज किती आहे, वेट किती आहे किंवा त्या बाळाचं म्हणजे साधारणपणे आपण म्हणतो की लोक किती घट्टे असतात मग त्यांना घेऊन बाळ घट्ट असतं. मग त्यामुळे त्या बाळाला
शकते. या गोष्टी सगळ्या अशा रीतीने डिपेंड असतात. त्यामुळे समजा आता आपली एखादी मैत्रीण पंजाबी असेल आणि आपण नसतो आणि मग तिचं बाळ खूप जास्त दूध पित आहे, मग माझ्या बाळाने पण खूप जास्त दूध प्यायला पाहिजे असा आग्रह नसतो. हा, तर बाळाचं जे वजन असतं त्यानुसार त्या बाळाची स्वतःची डिमांड असते आणि त्यानुसार ते बाळ डिमांड करत असतं. त्यामुळे साधारणपणे 3 ते 4 तासाच्या अंतराने त्या बाळाला दूध पाजलं पाहिजे. त्या बाळाला दूध पाजताना प्रत्येक वेळेला त्या स्त्रीला शिकवलं गेलं पाहिजे की बाळ कसं धरायचं. तर बाळ या पद्धतीने धरायचं असतं, इथे डोकं आणि इथे पाय अशा रीतीने धरायचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की ते धरताना त्या बाळाच्या गालाचा स्पर्श हा तो छातीला झाला पाहिजे. ते छातीला झालं की ते बाळ आपोआप स्तनाचं जे निपल असतं ते शोधतं आणि बाळ चोखायला सुरुवात करतं. त्यामुळे प्रत्येक जी नवीन स्त्री आई बनलेली असते, म्हणजे जी स्त्री नवीन आई बनलेली असते त्या आईला आपल्याला शिकवायला लागतं की बाळाला धरायचं कसं आहे आणि मग त्यानुसार बाळ स्वतःहून ते चोखायला सुरुवात करणार आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की त्यावेळेला स्तनाची काळजी कशी घेतली पाहिजे. तर जेव्हाही बाळ दूध पितं तर साधारणपणे 30 मिनिट दूध पित असतं. तर पहिले 10 मिनिट फॉर एक्झाम्पल डाव्या छातीतनं दूध प्यायलं आणि नंतरच्या पुढच्या 10 मिनिटांनी उजव्या छातीतनं दूध पित असतं. मग काय करायचं असतं की थर्मॉस घ्यायचा असतो आणि थर्मॉसमध्ये कोमटसर गरम पाणी असं घ्यायचं असतं आणि त्याच्यामध्ये एक नॅपकिन आपल्याजवळ ठेवायचा. त्या नॅपकिनने ती पूर्ण ब्रेस्ट जी असते, म्हणजे फॉर एक्झाम्पल डाव्या छातीतनं दूध पाजायला सुरुवात केली तर ती सुरुवात करण्याच्या अगोदर डावी ब्रेस्ट त्या कोमटसर गरम पाण्याने छान पुसून घ्यायची. त्याच्यानंतर ती कोरडी करायची. बाळाला तिथे 10 मिनिट दूध पाजायचं आणि त्याच्यानंतर बाळ जरी झोपलं असेल तरी पण दूध पिता पिता बाळ झोपतं तरी पण त्या तिथनं त्या बाळाला दूर करायचं की जी छाती त्या दुधामुळे चिकट झालेली असते. हां, तर तो चिकटपणा पूर्ण परत कोमटसर त्या नॅपकिनने आपल्याला पुसून घ्यायचा असतो. परत ती छाती कोरडी करायची आणि उजव्या छातीला परत ते दूध पाजायला घ्यायचं. त्यावेळेला हीच प्रोसिजर रिपीट करायची. आधी कोमटसर गरम पाण्याने उजवी छाती पुसायची, त्याच्यानंतर परत ती कोरडी करायची आणि त्याच्यानंतर बाळाला दूध पाजायला सुरुवात करायची. आता प्रत्येक जणाला असा आणि दूध पाजून झाल्यावर परत ती छाती पुसायची. हां, का हे सगळं करायचं, परत का पुसायची. समजा जर ती चिकट तशीच राहिली तर तिथे ते दूध वाढतं आणि ते निपल जे असतं आणि त्याच्या आजूबाजूचा भाग त्याला एरिओला म्हणतात. तर निपल आणि एरिओला त्या भागाला क्रॅक्स जातात आणि त्या स्त्रीला जखमा होऊ शकतात. हां, तर त्यामुळे असं होऊ नये म्हणून स्त्रीचे छाती तिच्या दोन्ही ब्रेस्टची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. आणि हे कायम लक्षात ठेवायचं की प्रत्येक बाळाला पाजताना एकदा एका छातीतनं आणि लगेच त्याच वेळेला दुसऱ्या छातीतनं पाजायचं आहे असं अजिबात करायचं नाही आहे. की पहिल्या वेळेला एका छातीतनं पाजलं आणि मग दुसऱ्या वेळेला जेव्हा 3-4 तासाला दूध लागेल तेव्हा दुसऱ्या छातीतनं पाजलं असं अजिबात करायचं नाही आहे. प्रत्येक वेळेला पाजताना त्याच वेळेला त्या दोन्ही छातींमधनं ते दोन्ही ब्रेस्टमधनं त्या बाळाला कंपल्सरी दूध पाजण्यात आलं पाहिजे. हां, आता खूप जणांना असा प्रश्न पडतो की गाईचं दूध द्यायचं का बाळाला. हा प्रश्न खूप जणांना आता आम्हाला डॉक्टर लोकांना विचारतात. तर पहिल्यांदा लक्षात घ्या, दूध हे आईचंच द्यायचं. पहिल्या 6 महिन्यापर्यंत फक्त आईचं आणि आईचं दूध, बाकी कुठलंही दूध द्यायचं नाही. ठीक आहे. आणि इव्हन त्या बाळाला पाणी पण देण्याची गरज नाही. म्हणजे पहिल्या 6 महिन्यात बाळ फक्त दूध, आईचं दूध पिणार आहे, पाणी पण पिणार नाही. काही वेळेला बाळाला ताप येतो, काही वेळेला बाळाला जुलाब होतात. मग त्यावेळेला प्रश्न पडतो आता काय करायचं आहे. तर अशा वेळेला उलट बाळाला जास्त पाजायचं असतं. हां, कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळाला अंगावर पाजवायचं थांबायचं नसतं. हां, त्यावेळेला दूधच पाजायचं असतं. आता बायकांना काही वेळेला प्रश्न पडतो की दूध कमी झालं असेल, समजा त्या स्त्रीचं दूध कमी झालं असेल तर गाईचं दूध द्यायचं का. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या की आईच्या दुधाइतकं श्रेष्ठ गाईचं दूध अजिबात नाही. आपण असं बघितलंय का की समजा एखादी बकरी आहे, तिला पिल्लू झालं आणि त्या बकरीला दूध कमी आहे म्हणून त्याला गाईचं दूध खूप चांगलं आहे म्हणून ते गाईचं दूध पाजण्यात आलं. म्हणजे नियम काय आहे निसर्गाचा की प्रत्येक प्राण्याने आपलं जो दूध त्या पुढच्या बाळाला म्हणजे आपल्या बाळाला पाजायचं असतं, हा पहिला नियम असतो. त्यामुळे असं अजिबात नाही आहे की आईच्या दुधापेक्षा गाईचं दूध श्रेष्ठ आहे. हां, हे पहिल्यांदा लक्षात घ्यायचं. म्हणजे आईच्या दुधाला कसलीही रिप्लेसमेंट असू शकत नाही. त्यामुळे आईचं दूध देणं इतकं महत्त्वाचं आहे. आता समजा असं वाटत असेल की या आईला दूध कमी येत आहे त्यामुळे आपण गाईचं दूध द्यायचं का. तर आता लक्षात घ्या, खूप जण आम्हाला विचारतात मग आईला अगदी दूध कमीच असेल तर नाईलाजाने काही वेळेला गाईचं दूध द्यायला लागतं. मग त्यावेळेला काय विचार करतात माहिती का लोक, गाईचं दूध तर किती पातळ असतं, ते तसंच्या तसं देऊया. हां, असं बिलकुल करायचं नसतं. कसं असतं माहिती का, आईचं दूध आणि गाईचं दूध याच्यामध्ये खूप मोठा
दूधामध्ये कॅल्शियम खूप जास्त असतं, जे आपल्या बाळाला ते अजिबात पचायला शक्य नसतं त्या तसंच्या तशा स्वरूपात दिलं तर. त्यामुळे गाईचं दूध देताना सुद्धा म्हणजे नाईलाजाने जर द्यायची वेळ आली तर ते डायल्यूट करून द्यायचं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये पाणी घालून उकळून त्याच्यामध्ये अगदी किंचितशी पतली खडी साखर आणि कमी साखर अगदी कमी अशी कमी टाकून त्या बाळाला द्यायचं असतं. ठीक आहे. बरेचदा असं लोकांना प्रश्न पडतो की आम्ही बाटली आणि दूध याने त्या बाळाला दूध देऊ का? आता आईचं दूध येत नाहीये, गाईचं दूध द्यायला लागतंय. अशा वेळेला लक्षात घ्यायचं शक्यतो बाटली वापरायची नाहीये. बाटली जर वापरली बाळाला, बाटली दूध जर वापरलं तर काय होत असतं, बाळाचे दात नंतर पुढे येत असतात. आणि दुसरी गोष्ट, आपण जेव्हा ती बाटली किंवा ते दूध वापरतो त्यावेळेला साधारणतः आपल्या बाळाला किती वेळा दूध द्यायला सांगितलंय? 6 ते 8 वेळा दूध द्यायला सांगितलंय. मग प्रत्येक त्या 6 ते 8 वेळेला बाटली खळाखळा उघडायला लागते, दूध खळाखळा उघडायला लागतं. मग किती उघडायला लागतं? जेव्हा उकळी यायला लागते पाण्याला त्याच्यानंतर पुढे 15 मिनिट अजून त्याला उकळणं म्हटलं जाते. म्हणजे थोडंसं पाणी गरम केलं, त्याच्यामध्ये ती स्वच्छ बाटली धुतलेली घातली आणि थोडी उकळी आली बंद केलं तर हे योग्य नव्हे. उकळी यायला लागल्यानंतर सुद्धा पुढे 15 मिनिटपर्यंत ते उकळत ठेवणं याला उकळणं म्हणतात. मग अशा रीतीने जर ते झालं तरच ती बाटली स्वच्छ होते. अगदी नाही जर अशा पद्धतीने केलं ना तर त्या बाळाला डायरिया होऊ शकतो, म्हणजे लूज मोशन्स होऊ शकतात आणि ते बाळाच्या डायरेक्ट जीवाशी येऊ शकतं. त्यामुळे बाटली वापरायची, एकदा आम्ही सल्ला देतो बाटली वापरायची नाही आणि वापरायची असेल तर या सगळ्या खबरदारी घेऊन स्वच्छतेची काळजी घेऊनच वापरली पाहिजे. मग आपण बाळांना वाटी चमच्याने दूध पाजायला सांगतो अशा वेळेला. मग तो वाटी चमचा सुद्धा अगदी याच पद्धतीने उकळून स्वच्छ केला पाहिजे. आणि काही लोक आजकाल विचारतात की कारण काय त्यांना खूप माहिती असते आजकाल की आमची अमुक अमुक नातेवाईक आहे, तिला दूध येत नव्हतं तेव्हा डॉक्टरांनी तिला एक पावडर लिहून दिली, मग ती पावडर आम्ही घेऊ का? तर त्याला फॉर्म्युला मिल्क म्हणतात की बऱ्यापैकी तो सुद्धा गाईच्या दुधापासून केलेला असतो आणि तो भयंकर ती महाग असते. त्यामुळे एवढं करायची काही गरज नसते. आईचं जर दूध बाळाला पुरेसं होत नसेल, आईला जर दूध येत नसेल तर गाईचं दूध वापरायला हरकत नाही. फॉर्म्युला दूध घ्यायचं असेल तर तेही हरकत नाही, फक्त ते महाग असतं. आणि गाईचं दूध हे ताजं असतं, ते आपण डायल्यूट करून वापरू शकतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे काय, जेव्हा ती स्त्री प्रेग्नंट असते त्यावेळेला तिला दूध येण्याच्या दृष्टीने तिचा आहार असते तो चांगला असावा. तिने चांगलं खाणं पिणं वगैरे सगळं तिला सकस मिळालं तर तिला दूध चांगलं येणार असेल. किंवा काही आईची औषधं असतात की जी प्रेग्नेन्सीमध्ये जर घेतली तर त्या आईला नंतर दूध चांगलं येतं. पण आता जर आईचं दूध कमी झालेलं आहे आणि गाईचं दूध देण्याची वेळ येत असेल तर त्याच वेळेला लक्षात घेऊन काही आयुर्वेदिक औषधं असतात की त्यांना शतावरी म्हणतात, यष्टीमधू म्हणतात, खसखस म्हणतात, असं घालून जर आपण ती औषधं जर त्या स्त्रीला दिली तर तिचं दूध वाढतं, तिला दूध यायला लागतं आणि बाळाला ते पुरतं. त्यामुळे ही जी औषधं आहेत ती गाईच्या दुधावर बाळाला शिफ्ट करण्याच्या अगोदर ती शतावरी, यष्टीमधू, खसखस ही अशी औषधं घेऊन बघावी. सकाळी जेव्हा ती आई उठते त्यावेळेला तिला आंघोळ झाल्यानंतर जो नाश्ता देण्यात येतो त्या नाश्त्यामध्ये साजूक तुपामध्ये छानपैकी कणकेचा किंवा रव्याचा जर शिरा केला, त्याच्यामध्ये किंचित खसखस टाकली तरी सुद्धा दूध खूप जास्त येतं. अळीवाची खीर खाल्ली तरी पण दूध खूप जास्त येतं. म्हणजे या बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपल्याला माहिती नसतात की दूध कसं वाढतंय. तर हे जर प्रयोग केले, म्हणजे हे जर आपण घरगुती जर उपचार वापरले त्यांनी आईचं दूध वाढू शकतं. आता आईच्या दुधाचा फायदा काय, तर सगळ्यात पहिल्यांदा एक चांगलं सांगते की ते दूध जे असतं त्या आईचं जे बाळाला दिलं जातं ते रूम टेम्परेचरचं असतं. ते काही वेळेला नोकरी करणाऱ्या ज्या बायका असतात त्या काय करतात की त्यांचं स्वतःचं दूध काढून ठेवतात आणि ते त्यांना फ्रीजरमध्ये ठेवायला लागतं. ज्या वेळेला बाळाला पाजायचं असतं त्यावेळेला परत ते रूम टेम्परेचर लागतं आणि त्याच्यानंतर त्या बाळाला द्यायचं असतं. तर जेव्हा आपण त्या बाळाला एक योग्य वेळ देतो आहे त्यावेळेला त्या बाळाला दूध पाजतोय त्यावेळेला रूम टेम्परेचरचं असतं. काही विशेष आपल्याला वेगळं काही म्हणजे जसं बाटलीने दूध पाजतो तेव्हा उकळाउकळी करा वगैरे हे प्रकार करायला लागत नसतात. त्यामुळे आपल्याला इझी जातं, बाळाला दूध पाजणे इझी जातं जेव्हा आई त्याला बाळाला दूध पाजत असते. आणि आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दुधामध्ये असे काही अँटीबॅक्टेरियल तत्व असतात, म्हणजे काय की ज्याच्यामुळे बाळाला इन्फेक्शन होणार नाही, बाळाला जुलाब होणार नाही. तसंच काही काही बाळांना सर्दी, खोकला, न्यूमोनिया असे आजार होत असतात. तर आईच्या दुधामध्ये अशी काही पोषक तत्व असतात की ज्याच्यामुळे बाळाला सर्दी, खोकले आणि न्यूमोनिया हे होणार नाही, अशा या गोष्टी असतात. बरेचदा असं असतं की ज्या बाळांनी आईचं दूध प्यायलेलं आहे छानपैकी कमीत कमी 6 महिने ती बाळा जाड होत नाही, म्हणजे ओबेसिटी येत नाही, त्याचं वजन चुकीच्या रीतीने वाढत नाही.
बाळाचं योग्य वजन वाढणं ठीक आहे, परंतु समजा आपण असं बघितलं 16 वर्षाचं झालं मूल, 18 वर्षाचं झालं, 21 वर्षाचं झालं, 30 वर्षाचं झालं आणि वजन वाढलं, जाड आहे ती मुलं खूप, तर हे जाड असणं किंवा ओबेसिटी असणं, वजन वाढणं ही चुकीची गोष्ट आहे त्यावेळेला. तर ही ओबेसिटी पटकन कोणाला येते? ज्याने आईचं दूध प्यायलेलं नाहीये त्याला येते. जर त्याने आईचं दूध प्यायलं असेल तर ती मुलं सहसा अशी चुकीच्या रीतीने जाड होत नाही. ज्या बाळाने आपल्या आईचं दूध प्यायलेलं आहे त्यांचा IQ म्हणजे त्यांची बुद्धी जी असते ती त्या बाळाने आईचं दूध प्यायलेलं नाही आहे त्यांच्यापेक्षा 8 पटीने जास्त असते. म्हणजे समजा जर असं आमच्याकडे साधारण पेशंट कसे येतात माहिती का, आमचं मूल 10वीला गेलं, आता याला 90% मिळायला पाहिजे. ओके, तर हे जे 90% मिळायला पाहिजे तर हे त्यावेळेला औषध देऊन काही होत नाही. तर बाळाच्या मेंदूची वाढ ही साधारणतः 9 वर्ष ते 11 वर्ष इथपर्यंत होत असते. त्यामुळे आपल्याला जर आपली शारीरिक वाढ उत्पन्न झाली तर शरीराचाच भाग एक ब्रेन असतो की मेंदू हा शरीराचा भाग आहे. त्यामुळे शरीराच्या सगळ्या अवयवांची वाढ होणं हे कशावर अवलंबून आहे? आईच्या दुधावर अवलंबून आहे. त्यामुळे जे बाळ आईचं दूध पितो त्या बाळाची बुद्धी ही आईचं दूध न प्यायलेल्या बाळांपेक्षा 8 पटीने जास्त असते. त्यामुळे आईच्या दुधाला कुठल्याही पद्धतीने म्हणजे आपण शक्यतो रिप्लेस करू नये दुसऱ्या याने, इतकं आईचं दूध महत्त्वाचं असतं. आयुर्वेदामध्ये खूप छान सांगितलं आहे की त्या बाळाचं जे 1 दिवसाच्या बाळापासून 1 वर्षाच्या बाळापर्यंतच्या या जे 3 अवस्था आहेत, याच्या ही जी पूर्ण अवस्था आहे ना 3 याच्यामध्ये विभागलेली आहे. एक क्षीराद, क्षीर म्हणजे दूध, म्हणजे दूध पिणारं त्याला क्षीराद म्हणतात, ती पहिले 6 महिन्यांपर्यंत असते. दुसरी असते क्षीरान्नाद, म्हणजे काय क्षीर आणि अन्न, क्षीर म्हणजे दूध, दूध आणि अन्न, म्हणजे 6 महिने ते 1 वर्षापर्यंतच्या बाळाला दूध पण द्यावं आणि अन्न पण द्यावं. आणि 1 वर्षाच्या पुढे अन्नाद अवस्था सुरू होते. अन्नादयाचा अर्थ काय, आता अन्न खाल्लं नुसतं तरी चालणार आहे. ठीक आहे, त्यामुळे पहिले 6 महिने फक्त आईचं दूध आणि मग त्याच्यानंतरचे पुढचे जे 6 महिने ते 1 महिन्यापर्यंत आहेत त्याच्यामध्ये आईचं दूध हळूहळू कमी करायचं असतं. आणि मग ते कमी करताना गाईच्या दुधामध्ये पाणी मिक्स करून थोडीशी पत्ती खडी साखर घालून थोडंसं गाईचं दूध सुरू करायचं. आणि मग त्याच्यानंतर त्या बाळाला थोडंसं भाताची कांजी, थोडंसं मुगाचं वरण, अशा पद्धतीने हळूहळू करून मग चिमट दिली असं करून हळूहळू आहारावरती आणायचं असतं त्या बाळाला. मग या पिरियडमध्ये काय होतं, दात यायला सुरुवात झालेली असतात. खूप जणांमध्ये त्यांना चावचाव म्हणजे हिरड्यांना हे सुटते, कारण हिरड्या म्हणजे ते दात बाहेर पडत असतात. त्यामुळे त्यांना काही उठलं की चावा, काही उठलं की चावा असं ते घेतात आणि ते करत असतात. मग अशा वेळेला त्यांना काही एक विशिष्ट प्रकारची लहान मुलांसाठी वेगळी खेळणी मिळतात की ती त्यांनी तोंडात घातली तरी हरकत नाही अशा रीतीने मिळतात, ती आणून द्यायची असतात. ती खेळणी वापरताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायला लागते की त्या खेळण्यांना सुद्धा आपल्याला स्वच्छता पाळायला लागते. म्हणजे वापरल्या बाळाने कसं छाती टाकून दिलं की त्याला परत धुवा, स्वच्छ करा, साबणाच्या पाण्यात धुवा, परत साध्या पाण्याने धुवा आणि स्वच्छ ठेवा आणि मग परत ती बाळाला वापरायला द्या, असं करायला लागतं. नाही तर त्या बाळाला परत जुलाब होण्याची शक्यता असते. आणि एक लक्षात ठेवायचं, बाळाला जुलाब होता कामा नाही कधी, कारण या शरीराचं पाणी निघून जाणं हे बाळासाठी अजिबात चांगलं नसतं. त्यामुळे आपल्याला ती खेळणी देताना सुद्धा बाळाची खूप जास्त काळजी घ्यायला लागते. मग अशा वेळेला ठीक आहे, काही अशी औषधं असतात की ती हिरड्यांना जर चोळली तर त्यांना सारखी चावचाव होत नाही आणि दात हे थोडेसे दात इझिली बाहेर पडतात असं आपण म्हणणार नाही, कारण दात बाहेर पडताना थोडा त्रास बाळाला स्वतःला होत असतो. पण त्यातल्या त्यात तो सुगर व्हावा म्हणून टिकेमाळीसारखी औषधं असतात की ती हिरड्यांना जर चोळली तर दात बऱ्यापैकी चांगल्याने बाहेर होतात, बाळाला त्रास कमी होतो. ठीक आहे, अशा रीतीने 6 महिने ते 1 वर्षापर्यंतचा हा जो मधला काळ असतो तो बाळांना दूध, आईचं दूध कमी करणं, गाईचं दूध इंट्रोड्यूस करणं आणि थोडंसं अन्न इंट्रोड्यूस करणं याच्यामध्ये असतं. 9व्या महिन्यापासून ते बाळ म्हणजे छान बसायला लागलेलं असतं आता बाळ आपलं, तर 9व्या महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंत म्हणजे मग पुढचं सगळं खातात. तुम्ही जे जे काही खाताय म्हणजे आपण आपल्या घरामध्ये जे काही खातो आपल्या तिखटाचं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समजा माझ्या घरी कमी तिखट खात असेल तर माझं बाळ कमी तिखट खाणार. पण समजा तुमच्या घरी जास्त तिखट खात असेल देऊ शकतात, अगदी बिंदास घाबरू नका. कोणी देताना पटकन डायरेक्ट तिखट देतच नाही, हळूहळू इंट्रोड्यूस करून. पण 9व्या महिन्यापासून म्हणजे जो काही मसाला आपण वापरत असतो हरकत नाही, थोडा टाकायचा, कमी टाकायचा, पण बाळ शेवटी बाळाने चवीने खाणं म्हणजे आवश्यक आहे ना, ती चव तर लागली पाहिजे त्याला. अगदीच काहीतरी तिखटच खूप कमी आहे, मिठच खूप कमी आहे, अगदी असं म्हणजे बाळाला जेवण आवडणार नाही आहे तेव्हा. तर त्यामुळे त्याला फक्त त्याच्या जिभेला सहन होईल, त्याच्या शरीराला सहन होईल असा तो पदार्थ आपण कसा कमी बनवायचा असेल तर कमी, जास्त बनवायचा असेल तर आपण मसाले पण जास्त टाकतो, तिखट पण जास्त टाकतो. तसं त्या बाळाचं साईज बघायची आहे. त्या बाळाला नवीन करते त्यांना सगळं आपण इतकं फक्त मेंटेन करायचे आहे. आणि त्या पद्धतीने त्या 9 महिन्याच्या
आहे ते सगळं त्या बाळाला द्यायचं आणि 9व्या महिन्यापासून पुढे मात्र सुरूच करायचं, न घाबरता द्यायचं. अगदी तुम्ही नॉनव्हेज खाणारे असाल तर तुम्ही नॉनव्हेज पण देऊ शकता, त्यामुळे त्याला काही घाबरायचं नाही. अशा वेळेला तुम्ही अंड देऊ शकता, हिवाळा आहे हिवाळ्यामध्ये अंड द्या, काही बिघडत नाही. तर अशा रीतीने आपल्याला त्या बाळाची काळजी घ्यायची असते. आणखी सगळ्यात महत्त्वाचं असतं बाळाची काळजी घेताना काळजी आईची पण तितकीच घेतली गेली पाहिजे. त्याचं कारण काय की नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे, मग ती नॉर्मल डिलिव्हरी असू द्या किंवा सिझर असू द्या, त्या बाईला थकावट नक्कीच झालेली आहे. कारण इतके महिने तिने तिच्या गर्भाशयामध्ये ते बाळ धारण केलेलं असतं, त्यामुळे ते बाहेर पडल्यानंतर तिला तो एक विशिष्ट प्रकारचा थकवा येतो. आणि मग या थकव्यामुळे काय होत असतं की सुरुवातीला तरी त्याची बाळ जेव्हा गर्भात म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये आतमध्ये असतं तेव्हा तिच्या शरीरातनं सगळं पोषण त्या बाळाला गेलेलं असतं, कॅल्शियम गेलेलं असतं त्या बाळाला. मग डिलिव्हरी झाल्याच्या नंतर त्या स्त्रीला आपण परत आयर्न कॅल्शियम या सगळ्या गोळ्या देत असतो आणि तिने ते बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत घेणं आवश्यक असतं, कारण तिच्या दुधामधनं सगळं जाणार आहे. त्यामुळे आईचं खाणं आणि पिणं इतकं आवश्यक असतं, व्यवस्थित असणं इतकं आवश्यक असतं. डिलिव्हरी झाल्याच्या नंतर त्या आईची भूक थोडी जास्त वाढते आणि ती जी भूक असते ती त्या सगळ्यांना सांगते. म्हणजे समजा तुम्ही 2 चपात्या खात असाल तर बाळ झाल्यानंतर त्या 5 चपात्या खाल्ल्या पाहिजे, एवढं लक्षात घ्या. हां ठीक आहे. मग ती साईज आपली आपली ठरवायची, आपल्या घरामध्ये कुठल्या साईजच्या चपात्या होतात त्या पद्धतीने ठरवायचं. पण अगदी एवढं तर नक्की सांगेल दुप्पटही खाल्ल्या पाहिजे आणि भूक लागते. याचं कारण काय की बाळाला सगळं आपल्या शरीरातनं पुढे जे जात असतं ना तर ते परत मिळायला पाहिजे. बघा की त्या आईला अर्धा लिटर दूध रोज येत असतं आणि ते त्या बाळाला पोषणासाठी जात असतं. त्यामुळे आपल्याकडे हे सगळं छानपैकी शोध म्हणजे रिसर्चने पण सांगितलेलं आहे की त्या बाईने किती खाल्लं पाहिजे. तर त्या बाईने जेवढं काही चपात्या खाते त्याच्या दुप्पट, त्याप्रमाणे भाजी पण दुप्पट, त्याप्रमाणे डाळ पण दुप्पट. हां दोन्ही वेळच्या आहारामध्ये तूप असणं आवश्यक आहे. हां आणि सकाळी उठल्यानंतर त्या आईने अंगाला तिळाचं तेल किंवा कुठलं ते आयुर्वेदिक डॉक्टर आपल्या ओळखीचं असेल तर त्यांना भेटायचं. आपली ओळखीचे नसतील आपल्याला तिळाचं तेल कोमट करून सगळ्या अंगाला लावलं पाहिजे, थोडासा शेक घेतला पाहिजे आणि गरम पाण्याने आंघोळ केली पाहिजे. आणि अगदी त्याच पद्धतीने आपल्या बाळाला सुद्धा प्रत्येक वेळेला कोणीतरी बाई लावून मालिश करायची गरज नाही आहे. बेसिकली तेल जे असतं ते बाळाला वरून खाली लावलं पाहिजे. जोरजोराने मालिश अपेक्षित नाही आहे आपल्याला, कारण बाळ हे कोवळं असतं, नाजूक असतं, त्यामुळे जोरात नाही. आपण जेव्हा अगदी हलक्या पद्धतीने लावतो तेव्हा काय होतं, अगदी हलक्या पद्धतीने लावलं की रक्ताभिसरण खूप छान होतं. आपण जोरात केल्यावर ते अकडलं जातं, आपल्याला ते अपेक्षित नाही आहे. तर जोरजोराने मसाज आपल्याला अपेक्षित नाही आहे. त्यामुळे अलगद आपल्याला तेल कोमट करून बाळाच्या अंगाला पण लावायचं आहे. त्याच्यानंतर त्या बाळाला धुळी द्यायची. धुळी का द्यायची बरं, तर धुळी यासाठी द्यायची की आधीच सांगितलं होतं की बाळ जेव्हा आधीच्या खुशीत असतं, खुशी म्हणजे काय गर्भाशय असतं, तिथे उष्णता असते, त्या उष्णतेने वाढत असतं हे बाळ. त्याच पद्धतीने त्याला जेव्हा बाहेर आणल्यावरती आपण तेलाने मालिश करतो, धुळी देतो, तेव्हा आपलं बाळ बाळसं धरतं. म्हणजे काय होतं, बाळसं धरतं म्हणजे त्याची स्किन छान चकचकी तुकतुकी ग्लो म्हणतो आजच्या भाईचा पण त्याला, हा चेहऱ्याला तो ग्लो येतो आपल्या बाळाला. मसल्स म्हणजे ताकद असते, मसल्स म्हणजे ताकद असते, मसल्स छान होतात आणि हाडं बळकट होतात. हां म्हणजे सगळी तब्येत चांगली केव्हा होणार आहे आपली किंवा आपल्या बाळाची चांगली केव्हा होणार आहे, जेव्हा त्याची हाडं मजबूत असते तेव्हा. तर आपण जे तेल लावतो ते तेल आपल्या हाडांच्या आतमध्ये जाऊन मुरत असतं आणि स्ट्रॉंग होत असतं बाळ. त्यामुळे आपल्याला बाळाला सुद्धा तेलाने माखू घालायचं असतं. आणि आज मी एक गोष्ट बघितली की छान छान फॅशनचे कपडे असतात आणि ते लोकांना दाखवायचे असतात, बाजारात मिळतात, त्या बाळाला उघडं ठेवलं जातं. तर असं करायचं नाही आहे. बाळ आईच्या उदार खुशीमध्ये म्हणजे गर्भाशयाच्या मध्ये आतमध्ये किती छोट्याशा जागेत असं दमदाटीने बसलेलं असतं की नाही, असं जे असतं आणि त्याला उष्णता आवश्यक आहे वाढीसाठी. त्यामुळे आपल्या बाळाला जन्मल्याच्या नंतर डोक्याला टोपरं पाहिजेच. हां आणि हे जे हात आणि पाय मोकळे सोडलेले असतात असं अजिबात नाही. त्याला जे पूर्वीच्या काळी असं धरायचे आणि बांधायचे आणि पूर्ण बांधून ठेवायचे, ते बांधणं हे सायंटिफिक आहे. हे अजिबात असं करायचं नाही की बाळाला जबरं घातलं, बाळाला पॅन्ट घातली किंवा जो काही फॅशनेबल ड्रेस आहे आपला आजकाल मॉल्समध्ये छान छान ड्रेस मिळतात, हां तर ते दाखवायचे असतात आपल्याला, लोकांना नाही दाखवायचे. हां आपल्या बाळाची तब्येत खूप महत्त्वाची, तर त्या बाळाला पूर्णपणे अगदी छानपैकी हात आणि पाय असं बांधून छानपैकी तसं ठेवायचं. आणि असं जर बाळ बांधलेल्या अवस्थेत राहिलं, डोक्याला टोपरं असेल, तर त्या बाळाची शारीरिक आणि बौद्धिक वाढ ही अत्यंत सुंदर होते. आणि त्या आई
म्हणजे खूप सारे प्रेग्नन्सी बघितलं असेल ज्यांची डिलिव्हरी झाली त्याच्या त्यांची खूप केस गेलेले आहेत हां. तर ते केस जाऊ नये म्हणून डिंकाचे लाडू खायचे असतात ना आणि मेथीचे लाडू खायचे असतात की जे तुम्हाला शरीराला नॅचरल कॅल्शियम देतात. नाचणीची पेज असते ती घ्यायची असते. नाचणीमध्ये कॅल्शियम खूप चांगल्या रीतीने असतं. वाढण्यासाठी बाजरीची भाकरी घ्यायची असते हां. एखाद्या स्त्रीला समजा डिलिव्हरी झाल्यानंतर संडासला खूप कडक होत असेल त्यामुळे तिला पायलचा त्रास पायलची मुलगाडीचा त्रास होऊ शकतो. मग तो त्रास होऊ नये म्हणून हरडे नावाचं एक चूर्ण असतं ते रात्री घ्यायचं असतं की सकाळी पोट साफ होतो जोर लावायला लागत नाही आणि त्या स्त्रीला अमुकच दुखत आहे खालची उंच चालली आहे हे सगळे प्रकार होत नाही हां. त्यामुळे हे सगळं खूप आवश्यक असतं. त्या स्त्रीला जर गॅसेस झाली त्या स्त्रीला जर गुलाब झाले त्या स्त्रीला जर संडासला कडक झाली तर त्याच्यामुळे पोट बाळाच्या तिच्या दुधातनं सगळं ते बाळाला जात असतं. त्यामुळे त्या बाळाचं पोट धरतं गुब्बारा धरतो त्याला कोलिकी पेन म्हणतो डॉक्टर आम्ही त्याला कोलिकी पेन नाही पोटात काय झालं कोलिकी पेन झालं तर बाळ भयंकर रडतं आणि मग ते का रडतं ते कळत नाही. तर त्याच्या पोटामध्ये गॅस झालेले असतात का झालेले असतात का तर सगळ्यात महत्त्वाचं आईने काहीतरी चुकीचं खाल्लेलं असतं वेडं वाकडं त्याच्यामुळे त्या बाळ झालेले असतात हां. मग त्यावेळेला बाळाच्या पोटाला हिंगाचा थोडासा लेप लावायचा थोडासा गरम पाण्याच्या एका पिशवीमध्ये किंवा बाटलीमध्ये गरम पाणी करायचं म्हणजे त्या पुण्याला गुंडाळायचं छान कपड्याने डायरेक्ट बाळाला लावायचं नाही गुंडाळायचं आणि त्याने थोडंसं पोट शेकायचं असं जर केलं तर तो बाळाचा गॅस ताजा जातो आणि बाळ रडायचं थांबतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईला पोट साफ होईल संडासचा कडक होणार नाही संडासचा मात्रा होणार नाही अशी तिला औषधं द्यायची हां की ज्याच्यामुळे बाळाला ते सगळं आईच्या दुधाचं जे जात असतं तर आईचं सगळं तब्येत चांगली होती तर बाळाची पण तब्येत चांगली राहणार आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण नवजात शिशुविषयाबद्दल आपण बोलत असतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या नुसती बाळाची तब्येत एकटी महत्त्वाची नाही आहे तर त्याच्याबरोबर आईची पण तब्येत महत्त्वाची आहे. आईची जी तब्येत असते ती जर चांगली असेल तरच बाळाची तब्येत चांगली राहणार आहे हां. तर मग आजपासून तुम्ही हे सगळं जे काही आता मी सांगितलेलं आहे ते फॉलो करणार ना. थँक्यू.